लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या तरुणींना या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। नव्या लाडक्या बहिणींसाठी नवे बदल करावे लागणार आहेत। राजू सोनावणे आपल्याला अपडेट देतील। राजू, नेमका काय नियम असणार आहे? अमोल, पाहतो आपण लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुती सरकारची अतिशय महत्त्वाची आहे, गेम चेंजर योजना आहे आणि या योजनेतले अनेक जे निर्णय आहेत ते होताना पाहायला मिळतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना जी आहे ती 21 ते 65 वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय। मात्र ज्यावेळी योजना सुरू झाली होती त्यावेळेस त्यांचं 21 वर्ष पूर्ण नाही, मात्र आता 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ द्यायचा की नाही यावरती जे आहे त्या अद्यापर्यंत निर्णय झालेला नाही। कारण अगोदर पाहतोय आपण का मोठ्या संख्येने जे आहे ते महिला सहभागी आहेत, राज्याच्या तिजोरीवरती मोठा भार आहे, त्यामुळे 21 वर्ष पूर्ण ज्यांचं झालेलं आहे त्यांना जर या योजनेचा लाभ द्यायचा असेल, पुन्हा जर त्यांचे ॲप्लिकेशन मागून घ्यायचे असतील तर त्यांना परवानगी द्यायची का, हा जो निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा लागणार आहे। त्यामुळे ही मोठी संख्या आहे आणि त्यामुळे राज्य सरकार यावरती नेमकं काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर आतापर्यंत ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतोय, मुदत संपून गेलेली आहे आणि ज्यांनी आता नवीन 21 वर्ष पूर्ण केलेले आहे त्या महिलांना लाभ द्यायचा असेल तर त्यांना साहजिकच आहे का पुन्हा अर्ज द्यावे लागणार आहेत। त्यामुळे हा धोरणात्मक निर्णय अद्यापर्यंत होऊ शकलेला नाही। त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे काय पाहणं महत्त्वाचं राहील। कारण आपण पाहतोय की दुसरीकडे 1500 वरून 2100 रुपये करण्याचं सुद्धा घोषणा जी आहे ती निवडणूक काळामध्ये केलेली होती। जर 2100 केले तर साहजिकच आहे का राज्याच्या तिजोरीवरती अधिक भार पडणार आहे। त्यामुळे नवीन सदस्य संख्या आणखी नोंदवून घ्यायची का, कारण दुसरीकडे पाहतो आपण अपात्र होण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। जवळपास 9 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र होत आहेत, नवीन निकष जे आहे ते समोर येत आहेत। त्यामुळे नवीन आता पुन्हा ॲप्लिकेशन घेणार का हे पाहणं महत्त्वाचं राहील। त्यामुळे राज्य सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेत आहे की आहे ती योजना चालू ठेवते हे पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।